Yes, good morning to all of you. Myself, Mahesh Jagdish Pingle, lecturer, Electronics Engineering, Government Polytechnic Ambad. So, dear students, the first unit we are going to discuss is related with audio systems. So, in audio video engineering or the consumer electronics subject, the first two units are basically dedicated for your audio systems, different audio systems. When we say that any system is audio system, it means the output of that particular system, it is audio energy. Audio, it is also known as sound energy. So, the best example of audio systems are your tape recorder, CD players, DVD players, okay. So nowadays you are listening songs on your MP3 player. It is audio system, right? Similarly, if we take an example of your AM radio receiver, FM radio receiver, all these are nothing but the audio systems. So a system which can able to generate the audio, that is sound, all comes under the category of audio systems. So the best suitable examples are tape recorder, CD player, all these are nothing but the audio systems. Some systems are audio visual systems. Audio visual systems means those systems can create audio effect as well as video effect. So television system is a audio visual system, right? Now watching a movie with the help of DVD player is a audio visual system, right? Then watching movies on internet or laptops or your personal computers, it is audio visual system. So when we can capable to see the video as well as to listen the audio, such a kind of systems are audio visual systems. So in consumer electronics, your third unit and fourth unit, it is dedicated for audio visual systems. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फक्त ऐकू शकतो, जी सिस्टीम फक्त आवाज तयार करते, तो आवाज आपण ऐकू शकतो, ह्याला म्हणलं जातं ऑडिओ सिस्टम्स. आणि जी सिस्टीम आवाजही तयार करते आणि सोबत त्याचा व्हिडिओ सुद्धा तयार करते, ह्याला म्हणलं जातं ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम. आता पहिल्याचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर तुमचा टेप रेकॉर्डर किंवा सी डी प्लेअर ज्याच्यामधून तुम्ही फक्त गाणी ऐकू शकता, हा झाला तुमचा ऑडिओ सिस्टमचा एक्झाम्पल. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही आवाजही ऐकू शकता आणि दृश्य बघूही शकता, ह्याला म्हणलं जातं ऑडिओ व्हिज्युअल सिस्टम. डिअर स्टुडंट्स, वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आय विल सजेस्ट यू. नाऊ व्हेन वी से दॅट वी आर युजिंग टेलिव्हिजन, मग टेलिव्हिजनला टेलिव्हिजनच का म्हणायचं, किंवा आपण त्याला शॉर्टमध्ये टी व्ही म्हणतो. टी व्हीचा फुल फॉर्म केला तर टी स्टँड्स फॉर टेले, व्ही स्टँड्स फॉर व्हिजन. सो टेलिव्हिजन म्हणजे काय? म्हणजे जेव्हा मला म्हणायचं आहे की टी व्ही म्हणजेच टेलिव्हिजन, तर याचा अर्थ काय हे मला आधी समजलं पाहिजे, बरोबर. मग टेले या शब्दाचा अर्थ आहे दूरचं किंवा लांबचा टप्पा, दूर किंवा लांब, टेले. व्हिजन म्हणजे बघणे, ज्या ठिकाणी आपण दूरचं किंवा लांबचं बघू शकतो, तो झाला टेलिव्हिजन. म्हणजे जर आता आपण बघितलं तर कोणत्याही देशामध्ये काय चाललेलं आहे हे आपण टेलिव्हिजनमध्ये बघू शकतो, म्हणजे दूरदर्शन. आलं का? बरंचशा आपण टेलिव्हिजनचे आपल्या जे गव्हर्नमेंटचं चॅनेल आहे त्याचं नावच दूरदर्शन आहे. दूरदर्शन, दूर मीन्स टेले, दर्शन मीन्स व्हिजन, टेलिव्हिजन
दूरदर्शन. आलंय लक्षात? म्हणजे दूरदर्शन हे नाव कशावरून आलं? टेलिव्हिजनवरून. त्या टेलिव्हिजनचा शॉर्ट फॉर्म टी व्ही. कसा तयार झाला? दूरचं दर्शन घेऊ शकणे किंवा दूरच्या गोष्टी बघू शकणे म्हणजे टेलिव्हिजन. असाच एक सिमिलरली दुसरा शब्द आहे बघा, टेलेफोन किंवा टेलिफोन म्हणतो आपण त्याला. आता टेले म्हणजे दूर, फोन म्हणजे आवाज. दूरचा आवाज ऐकू येणे म्हणजे टेलेफोन. ह्यालाच आपण दैनंदिन भाषेमध्ये काय म्हणतो? दूरध्वनी. दूर म्हणजे टेले, ध्वनी म्हणजे फोन, फोन म्हणजे आवाज. म्हणजे दूरध्वनी हा शब्द कशापासून तयार झाला? तर ते मराठी कन्व्हर्जन आहे टेलिफोनचं. टेली म्हणजे दूर, फोन म्हणजे ध्वनी किंवा आवाज. अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला शिकता येतील. मग जेव्हा मी म्हणतो की हा ध्वनी किंवा फोन किंवा साऊंड किंवा ऑडिओ हे सगळे त्याचे शब्द आहेत, वेगवेगळे शब्द, हे नेमकं काय आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे, व्हॉट इज साऊंड. हा साऊंड नेमका काय असतो? हा आवाज काय असतो? सो त्याची डेफिनेशन करताना किंवा त्याला डिस्क्राईब करताना आपण असं म्हणतो, इट इज बेसिकली अ पॅटर्न फॉर्म्ड इन ए व्हायब्रेशन ऑर मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स इन ऑफ एअर. म्हणजे साऊंड हा एक पॅटर्न आहे की जेव्हा तुम्ही आवाज बाहेर पडतो, तुमच्या तोंडातून आवाज बाहेर पडतो, तर तुमचे हवेमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये काहीतरी व्हायब्रेशन्स, कंपनं तयार होतात आणि हे कंपनं त्या मॉलिक्युल्सची मूवमेंट करतात. म्हणजेच साऊंड हा पास होत असतो किंवा आवाज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतो. म्हणजे काय? वेन ए साऊंड इज मेड, एअर मॉलिक्युल्स मूव आउट फ्रॉम द सोर्स ऑफ द वेव्ज. म्हणजे जेव्हा आवाज तयार होत असतो तेव्हा तो आवाज जे एअरमधले मॉलिक्युल्स आहेत त्यांना पुढं मागं होण्यासाठी प्रवृत्त करत असतो, मूवमेंट, राईट. आणि हे कंपनं पुढं मागं होणे म्हणजेच तुमचा आवाजाचा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर प्रसारण होणे. क्लिअर? सो व्हॉट इज साऊंड? I will define once again. It is basically a pattern formed in a vibration or movement of the molecules of the air. When a sound is made, air molecules move out of from one source in the waves. And when sound is made, air molecules moves in the waves. The waves radiate out 360 degree in 3 dimensions from the source until it dissipates. Right? सो अशा पद्धतीनं आपण साऊंडच्या बाबतीत म्हणू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक छोटंसं आपण एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला लक्षात येईल बघा. सपोज एक आपण स्प्रिंग घेतली. स्प्रिंग माहिती आहे सगळ्याला. स्प्रिंग स्ट्रक्चर असतात बघा, सायकलला स्प्रिंग असतात तुमच्या, किंवा बऱ्याच ठिकाणी खेळण्यामध्ये स्प्रिंगचा वापर केला जातो, बरोबर. आता ही स्प्रिंग जर आपण ताणली तर ती एक्सपांड होते, पण जर ती स्प्रिंग मी दाबली तर ती कॉम्प्रेस होते. बऱ्याचशा पेनमध्ये सुद्धा रिफिल लावण्याच्या ठिकाणी त्या खटक्याचे जे पेन आपण वापरतो त्याच्यामध्ये ती स्प्रिंग वापरात येते. ती स्प्रिंग जर दाबली तर ती कॉम्प्रेस होते आणि जर सोडली तर ती लूज होते, म्हणजे एक्सपांड होते, राईट. आता हा जो कन्सेप्ट आहे हाच तुमच्या साऊंड प्रपोगेशनमध्ये वापरलेला आहे. जेव्हा कधी आवाजाचे कंपनं तयार होतात, हे आवाजाचे कंपनं कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्सच्या टर्म्समध्ये तयार होतात. म्हणजे एकतर कॉम्प्रेस्ड एअर तिथं असेल किंवा रेअर फ्रॅक्शनचा एअर तिथं असेल. अशा 2 डेन्सिटीचा एअर जेव्हा प्रोपोगेट होतो, इट इज नथिंग बट प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्स फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर. थोडक्यात काय, जेव्हा आवाज आपण आपल्या तोंडातून बाहेर पडतो, हवेमधले मॉलिक्युल्समध्ये काहीतरी व्हायब्रेशन्स, कंपनं तयार होतात. हे कंपनं कॉम्प्रेशन्स किंवा रेअर फ्रॅक्शन्सच्या टर्म्समध्ये असतात आणि हे कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शनचे जे काही नेचर आहे हे प्रोपोगेट होणं म्हणजे तुमचा आवाजाचं प्रसारण होणं किंवा आवाजाचं प्रोपोगेशन होणं किंवा साऊंड प्रोपोगेशन होणं, राईट. सो when a sound is made, air molecules moves in a wave. The waves radiate out of 360 degrees from the source until it dissipates,
analogous to the drop of water in a pool. Right. Now sound is intentional versus noise which is unwanted or unintentional. Now the sound has two important characteristics. आता आवाजाचे दोन महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत, इंटेन्सिटी आणि पिच. विद्यार्थी मित्रांनो, हे बघण्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज काय. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज ऑडिओबल फ्रिक्वेन्सी रेंज, किंवा आपल्याला ती माहितीच पाहिजे. तर ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंज इट इज ऑलवेज 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज. बरोबर. आधीचे जुने पुस्तकं जर बघितले असतील तुम्ही, तर आधीच्या जुन्या पुस्तकामध्ये ती 16 हर्ट्ज म्हणजे 16 हर्ट्ज, ती 16 किलो हर्ट्ज म्हणजे 16 किलो हर्ट्ज अशी दाखवण्यात आलेली आहे. पण रिसेंटली नवीन ह्याच्या अपडेशन्सनुसार आपण 20 हर्ट्ज टू 20 किलो हर्ट्ज ही फ्रिक्वेन्सी रेंज ही साऊंड फ्रिक्वेन्सीचं फ्रिक्वेन्सी रेंज म्हणून किंवा ऑडिएबल फ्रिक्वेन्सी रेंज म्हणून ग्राह्य धरलेली आहे. राईट. नाऊ आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं साऊंड वेव्हची इंटेन्सिटी आणि पीच म्हणजे काय. इकडे लक्ष द्या. सो साऊंड इंटेन्सिटी म्हणजे काय. सो इंटेन्सिटी इज इक्वल टू वेव्ह ॲम्प्लिट्यूड, or it is also known as volume, or it is also known as loudness. So this is the measurement of height of the sound waves. जेव्हा कधी एखादा आवाज तयार होतो आणि तो आवाज जर आपण वेव्हफॉर्मच्या टर्म्समध्ये जर काढला, साईन वेव्हच्या टर्म्समध्ये जर ड्रॉ केला, तर त्या साईन वेव्हचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड जे आहे, मी परत शब्द वापरतो, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड जे आहे, इट विल इंडिकेट द इंटेन्सिटी, किंवा त्यालाच आपण म्हणतो व्हॉल्यूम, किंवा त्यालाच म्हणतो आपण लाऊडनेस. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑडिओ सिस्टीम्समध्ये आवाज कमी जास्त करता, म्हणजे गाणं आवडलं तर आपण आवाज वाढवतो. आवाज वाढवतो म्हणजेच काय वाढवतो, व्हॉल्यूम वाढवतो. व्हॉल्यूम वाढवतोच म्हणजे काय वाढवतो, लाऊडनेस वाढवतो. लाऊडनेस वाढवतो म्हणजेच काय, वेव्ह ॲम्प्लिट्यूड वाढवतो, म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ द साऊंड आपण वाढवत असतो. So this is the measurement of height of the sound waves. So always the intensity of the sound, it is measured in decibels. So unit of intensity measurement, it is dB. The human ears respond to a great range of sound intensities from 0 dB to 135 dB. म्हणजे 0 dB पासून 135 dB एवढी साऊंड इंटेन्सिटी आपण ऐकू शकतो. पण 135 dB नंतरचे जे काही साऊंड आहेत ते आपल्या कानानं ऐकणं आपल्याला त्रासदायक जातं, किंवा आपले कानं खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं किती रेंजपर्यंतचा आवाज आपण ऐकू शकतो. सो 0 dB टू 135 dB पर्यंतचा आवाज आपण तो इझिली ऐकू शकतो. नाव VU मीटर इन साऊंड प्रोडक्शन इज द व्हॉल्यूम युनिट टू मेजर. VU मीटर नावाचं साऊंड प्रोडक्शनमधलं जे मीटर आहे ते आपण व्हॉल्यूम युनिटचं मेजरमेंटसाठी वापरतो. टिपिकल साऊंड लेवल्सचं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. सो जेट एअरक्राफ्टचं टेकिंग ऑफ होत असेल, सो ॲट दॅट टाईम साऊंड लेवल इट इज 125 dB. रॉकेट कन्सर्ट असतील, साऊंड लेवल त्याची असेल 120 dB. हेवी ट्रॅफिकमध्ये साऊंड लेवल असते 90 dB. इंटेरियर ऑफ द कार ॲट 40 mph साऊंड लेवल असते 80 dB. नॉर्मल कन्व्हर्सेशन म्हणजे जे बोलणं असतं ते असतं 60 dB मध्ये. आणि ब्रॉडकास्ट स्टुडिओमध्ये जो आवाज ब्रॉडकास्ट केला जातो इट इज ऑफ अप टू 20 dB. सो दीज आर नथिंग बट द डिफरंट साऊंड इंटेन्सिटी लेवल्स. नाऊ वन्स वी अंडरस्टूड द साऊंड इंटेन्सिटी, लेट अस हॅव लुक ओव्हर द पिच. पिच म्हणजे काय. पिचच्या बाबतीत नेहमी लक्षात घ्यायचं, द पिच टर्म इट इज रिलेटेड विथ द फ्रिक्वेन्सी. सो the frequency of the sound, it is nothing but the pitch, right? So we say that audio frequency range, it is 20 hertz to 20 kilohertz. So the pitch will lie within this particular frequency range, 20 hertz to 20 kilohertz, right? Now the best example for the pitch, it is frequency. Now suppose if we observe, आपण जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर there is a slight change in the pitch of males and females. पुरुषांचा आवाज आणि महिलांचा आवाजामध्ये काहीतरी थोडासा फरक असतो.
मग ह्याच्या बाबतीत आपण काय म्हणतो, द वुमेन्स व्हॉइस बीइंग ए हायर पिच दॅन दॅट ऑफ द मेन्स व्हॉइस. म्हणजे महिलांचे आवाज हे हायर पिचचे असतात. हायर पिचचे असतात म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीचे असतात किंवा त्यांच्या आवाजातले कंपनं हे पुरुषांच्या आवाजापेक्षा जास्त असतात. म्हणून आपण असं म्हणतो वुमन्स व्हॉइसेस आर हॅव्हिंग हायर पिच दॅन दॅट ऑफ युअर मेन्स व्हॉइस. किंवा पुरुषांच्या आवाजापेक्षा महिलांच्या आवाजाचं पिच जास्त असतं, म्हणजेच त्यांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त असते, म्हणजेच त्यांच्या आवाजामध्ये निर्माण होणारे कंपनं, साऊंड वेव्हचे कंपनं हे जास्त असतात. किंवा आपण असं एक्झाम्पल घेऊ शकतो, द व्हायोलिन इज हायर पिच दॅन दॅट ऑफ सेलो. व्हायोलिन या इन्स्ट्रुमेंटचं पिच हा जास्त आहे सेलोपेक्षा. सो पिच इज नॉट डिफरन्स इन लाऊडनेस बट इन टोनल क्वालिटी, राईट. It is not a difference in loudness but a tonal quality. Pitch refers to how often the wave repeats itself in 1 second. एका सेकंदामध्ये ती किती वेळेस रिपीट होते, तयार होणारी वेव किती वेळेस रिपीट होते, इट विल बी डिसाइडेड बाय द पिच. सो ईच कम्प्लीट पॅटर्न ऑफ द वेव इज कॉल्ड ॲज अ सायकल्स. सो एका सेकंदामध्ये सपोज एकच सायकल पास होत असेल तर मी म्हणेल की इट इज अ एक्झाम्पल ऑफ लो पिच. पण एका सेकंदामध्ये समजा 100 सायकल्स पास होत असेल, मी म्हणेल द साऊंड पिच इज व्हेरी हाय. सो हाऊ मेनी सायकल्स ऑफ साऊंड वेव्ज पास्ड विदिन 1 second विल डिसाइड द पिच, राईट. सो व्हाईल टॉकिंग अबाउट द पिच वी कॅन से दॅट measured in the number of cycles per second, that is hertz. The lower the number of deeper or more bass of the sound, a frequency of 20 hertz would sound like a very low note on pipe organ, almost a rumble. The 20 to 20 kilohertz covers the most audible frequencies that we already discussed, right. So this is all about the different terms of pitch, intensity, definition of sound we discussed. So meanwhile we will stop here. Hope all of you understood the concept of sound waves, the audible frequency range, then what exactly we mean by the intensity of sound, then what exactly we mean by the pitch of the sound. Okay, so once if we understood, definitely the things will be clear for the next session. So meanwhile we will stop here. If you have any doubts, then you can ask me on my personal WhatsApp number. I will definitely try to solve your difficulties. So thank you very much.